वेलकम टू माय चॅनल सोल्युशन इन युअर हँड. आज आपण नवोदय स्पर्धा परीक्षेसाठी काही महत्त्वाची गणितं पाहणार आहोत. ही गणितं मागील प्रश्नपत्रिकेमध्ये पडलेली आहेत. चला तर मग सुरू करूया. पहिलं गणित आहे 1600च्या 1600 म्हणजे 1600च्या 3.75% असलेली दशमान संख्या कोणती? आता पर्याय न देता मी डायरेक्ट तुम्हाला उत्तर सोडवून दाखवलेलं आहे. आता 1600च्या जेव्हा च्या हा शब्द येतो, चे शब्द येतो, तेव्हा गुणाकार करायचा असतो. 1600 गुणिले 3.75 करायचं. पण नुसतं 3.75 न करता टक्के हा शब्द इथं आलेला आहे. मग 3.75% म्हणजे किती? तर 3.75 छेद 100. टक्के म्हणजे किती? छेद 100. आता इथं 1600च्या म्हणजे 1600 गुणिले 3.75 छेद 100. दोन्ही शून्याला हे 2 शून्य निघून गेले. उरले किती? 16 गुणिले 3.75 आणि हा जर गुणाकार तुम्ही केला तर उत्तर येतं 60. या पद्धतीनं पहिलं गणित लक्षात घ्या की जेव्हा च्या शब्द येतो तेव्हा आपण काय करायचं आहे? गुणाकार करायचा आहे. पण पुढं नुसते अंक न देता पुढं टक्के म्हणलेलं आहे. टक्केसाठी काय घ्यायचं? छेदामध्ये 100 घेणं अपेक्षित आहे. आणि मग 1600 गुणिले 3.75 छेद 100 म्हणजे ह्या 2 शून्याला हे 2 शून्य निघून गेले. 16 गुणिले 3.75 ह्यांचा गुणाकार केला तर उत्तर मिळतं 60. आता दुसरं गणित बघूया. प्रतीकजवळ 5 रुपयांच्या जितक्या नोटा आहेत त्याच्या तिप्पट 2 रुपयाच्या नोटा आहेत. सर्व नोटांची किंमत म्हणजेच रक्कम ही 88 रुपये आहे. तर एकूण नोटांची संख्या किती? आता आपल्याला दिलेलं काय आहे? तर एकूण रक्कम दिलेली आहे. एकूण रक्कम किती आहे? तर 88 रुपये आहे. 5 रुपयाच्या नोटा किती आहेत माहीत आहेत का? नाही. पण त्याच्या तिप्पट किती आहेत? 2 रुपयाच्या नोटा. म्हणजे माहीत नाही त्याच्यासाठी आपण काय म्हणूया? एक्स म्हणूया. 5 रुपयाच्या नोटा ह्या एक्स नोटा आहेत असं मानू. 2 रुपयाच्या नोटा 3x आहेत. कारण आपल्याला अटच तशी दिलेली आहे. 5 रुपयाच्या जेवढ्या नोटा असतील त्याच्या तिप्पट किती असणार आहेत? तर 2 रुपयाच्या नोटा असणार आहेत. 5 रुपयाच्या एक्स मांडल्या तर 2 रुपयाच्या त्याच्या तिप्पट म्हणजे 3x असणार आहे. आता याची किंमत कशी होणार? तर 5 रुपयांच्या नोटांची किंमत होणार 5x आणि 2 रुपयांच्या नोटांची किंमत होणार 2 गुणिले तुमच्या नोटांची संख्या किती आहे? 3x म्हणजे 3 गुणिले 2 6 आणि x आहे तसाच. आता आपल्याला माहिती आहे की एकूण रक्कम किती आहे? 88 रुपये आहे. एकूण रक्कम 88 रुपये. म्हणजे 88 रुपये कसे तयार होणार आहेत? तर 5 रुपयाच्या नोटा आणि 2 रुपयाच्या नोटा ह्या सगळ्या मिळून एकूण रक्कम किती तयार होणार आहे? तर 88 रुपये होणार आहेत. म्हणजे 88 बरोबर 5x अधिक 6x. परत एकदा समजून घ्या. 5 रुपयाच्या नोटा माहीत नाहीत, त्या x मानल्या. त्याच्या तिप्पट किती आहेत? 2 रुपयाच्या नोटा म्हणजे 3x झाल्या. नोटांची किंमत ही असणार आहे का? तर नाही. नोटांची किंमत ह्याला एक्सला 5 न गुणल्यानंतर किती होणार? की नोटांची किंमत तयार होणार आहे. 5 गुणिले x म्हणजे 5x ही 5 रुपयाच्या नोटांची किंमत असणार आहे. आणि 2 रुपयाच्या नोटांची किंमत किती असणार आहे? 2 गुणिले नोटांची संख्या म्हणजे 3x म्हणजे एकूण झाले 6x. आता ह्या दोघांची बेरीज केली 5x आणि 6x तर किती होणार आहेत? 11x होणार आहेत. आणि एकूण रक्कम किती आहे? 88 रुपये. या 11नं जर आपण दोन्ही बाजूला भागलं तर इथले 11 निघून गेले आणि इकडं 11नं भागले किंवा इथं गुणाकारात इकडे आल्यावर भागाकारात गेले असं जरी म्हटलं तरी चालतं. 11नं भागलं तर किती येणार? 8 ही संख्या येणार आहे. 5 रुपयाच्या नोटा किती असणार आहेत? 8. आणि मग 2 रुपयाच्या नोटा किती असणार आहेत? तर त्याच्या तिप्पट म्हणजे 3x. एक्सची किंमत गाठली 3 गुणिले x तर 8 त्रिक 24 म्हणजे 5 रुपयाच्या नोटा मिळणार आहेत तुम्हाला 8 आणि 2 रुपयाच्या नोटा मिळणार आहेत 24. म्हणजे एकूण नोटा किती असणार आहेत? 8 अधिक 24 म्हणजे 32 रुपये. आता पुढचं गणित बघूया. ज्याची एक बाजू 8 सेंटीमीटर आहे अशा चौरसाकृती ठोकळ्याचे घनफळ किती? एक चौरसाकृती ठोकळा आहे त्याची बाजू किती आहे? 8. तुम्हाला माहिती आहे की सगळ्या बाजू चौरसाकृती ठोकळा आहे म्हणजे सगळ्या बाजू समान लांबीच्या असणार आहेत. चौरसाकृती ठोकळ्याचे घनफळ बरोबर काय येणार? तर बाजूचा घन म्हणजे 3 वेळा गुणाकार करायचा. तर 8चा घन केला म्हणजे 8चा 3 वेळा गुणाकार करा.
8 गुणिले 8 गुणिले 8. तर उत्तर किती येणार आहे तुम्हाला? 512. आता इथं उत्तर मी याचे पर्याय इथं लिहिलेले आहेत. का लिहिलेले आहेत? तर इथं बघा सेंटीमीटरचा घन किंवा सीएम घन आहे आणि इथं काय केलेलं आहे तर 512 सेंटीमीटर. उत्तर बरोबर काढतात मुलं आणि पर्याय मात्र चुकीचा निवडतात. आपला पर्याय कुठला असणार आहे? 512 सेंटीमीटरचा घन असणार आहे. इथं फक्त सेंटीमीटर लिहिले. चौथा पर्याय निवडला तर उत्तर चुकलं, मार्क गेले. म्हणून उत्तर जरी काढलं तरी एककाकडे सुद्धा तुम्ही लक्ष देणं अपेक्षित आहे. एसीएमचा घन लिहिलात तर तुमचं उत्तर बरोबर येईल. पर्याय क्रमांक 2 हे तुमचं बरोबर उत्तर असणार आहे. आता इथं काही संख्या दिलेल्या आहेत आणि त्यांची बेरीज करायला सांगितलेली आहे. पहिली संख्या आहे 50.5, दुसरी संख्या आहे 50.05, तिसरी संख्या आहे 50.005, तिसरी संख्या आहे 5.0005. या संख्यांची बेरीज किती? आता ह्या संख्या काय करूया आपण? उभ्या मांडणीत लिहूया. 50.5 ही पहिली आहे. पुढं काही नाही म्हणजे आपण शून्य वाढवले तरी चालतात, किमतीत काहीही फरक पडत नाही. दुसरी संख्या किती आहे? 50.05. 50 लिहा, पॉईंटच्या खाली बरोबर पॉईंट लिहिला आणि पहिल्यांदा कोण आहे पॉईंटच्या जवळ? 0. नंतर कोण आहे? 5. पुढचे 2 अंक 0 लिहा. तिसरी संख्या आहे 50.005. पुढे एक 0 मी वाढवला आहे कारण पुढे आणखीन एक अंक इथे येतो आणि त्यासाठी आपण हे सगळे वाढवलेले आहेत. दिले तरी पण चालतात, नाही दिले तरी चालतात. आपल्याला बेरीज सोपी व्हावी यासाठी मी काय केलेलं आहे? हे पुढचे 0 वाढवून घेतलेले आहेत. पुढे 0 वाढवलं तर किंमत बदलत नाही. तिसरी संख्या बघा 50, पॉईंट चिन्हाच्या खाली पॉईंट दिलेला आहे, 2 वेळा 0 आलेला आहे, नंतर 5 लिहिले. तिसरी संख्या आहे, शेवटची चौथी संख्या आहे 5, पॉईंटच्या खाली पॉईंट दिला, त्याच्यानंतर 0 0 0 मग 5 लिहा आणि इथं बघा 0 0 0 5 म्हणजे 5 आले. ह्या लाईनमध्ये पण एकदाच 5 आहे, 5 आले. 0 अधिक 5 म्हणजे किती येणार? 5 येणार. ह्या लाईनमध्ये सुद्धा 5च येणार. बेरजेमध्ये पॉईंटच्या खाली बरोबर पॉईंट द्या आणि इथं 0 अधिक 0 अधिक 0 अधिक 5 म्हणजे 5 आले आणि त्याच्यानंतर 5चा 3 वेळा बेरीज म्हणजे 15 आले आणि हे तुमचं फायनल आन्सर असणार आहे. हे तुमचं फायनल आन्सर असणार आहे. मांडणी कशी केली आहे हे बघा. पॉईंटच्या खाली बरोबर पॉईंट आला पाहिजे. पॉईंट नंतरचे अंक ज्या क्रमाने आहेत त्याच क्रमाने लिहा. ह्यात जर क्रम चुकला तर गणिताचं उत्तर चुकतं. पुढचं गणित आहे, एक राजधानी एक्सप्रेस 4 तास 30 मिनिटात 504 किलोमीटर अंतर कापते तर त्या गाडीचा वेग किती? आता आपल्याला 4 तास 30 मिनिटं ह्याचं आपण काय करूया? पॉईंटमध्ये कन्व्हर्जन करूया. 30 मिनिटं म्हणजे किती? तर पॉईंट अर्धा तास. इथं 30/60 ह्याचं उत्तर किती आलं? 0.5. तर 4 तास 30 मिनिटं म्हणजे 4.5 तास. आता हे पॉईंटमध्ये घेतलेलं आहे का? तर मला कॅल्क्युलेशनला सोपं पडतं म्हणून. ह्या पद्धतीची गणितं असतील तर तुम्ही काय करायला लागणार? एक तर तुम्ही तासाचं सगळ्या मिनिटामध्ये रूपांतर करा आणि किलोमीटरचं मीटरमध्ये रूपांतर करा आणि मग सोडवा, किंवा मी जसं इथं केलंय पॉईंटमध्ये घ्या आणि पॉईंटमध्ये घेऊन तासात रूपांतर केल्यानंतर मग मात्र तुम्ही किलोमीटरचे किलोमीटरच ठेवू शकता आणि मग गणित सोडू शकता. आता आपल्याला फॉर्म्युला माहीत आहे. वेग बरोबर काय? अंतर भागिले वेग. अंतर किती दिलेलं आहे आपल्याला गणितामध्ये? 504 किलोमीटर. मग 504 किलोमीटर भागिले 4.5. आता हे 4.5 मी पॉईंट काढून टाकायचं असेल तर मी काय करणार? तर हा पॉईंट काढून टाकला आणि 1 वरती 0 वाढवला. हे दशांश पूर्णांकामध्ये खाली जर 1 घरानंतर पॉईंट असेल तर तो काढून टाका आणि 1 0 वरती वाढवा. मग इथं काय येणार? 5040 भागिले 45 आणि हा जर भागाकार तुम्ही केलात तर उत्तर येतं 112. 112 किलोमीटर पर आवर. किलोमीटर पर आवर म्हणजे एका तासात एवढं किलोमीटर अंतर जाते. हा तुमचा वेग आला. आता इथे एक पदावली सोडवायला दिलेली आहे. आता पहिल्यांदा काय दिलेले बघा, 87 गुणिले 79. आता
पहिल्यांदा गुणाकार आहे, वजा चिन्ह आहे, 6012 भागिले 12 अधिक 526. आता ह्या गणितामध्ये काय करायचं आहे, तर इथं ह्या दोन्ही संख्यांचा पहिल्यांदा गुणाकार करून घेतला तर हा आला 6873. इथं मी गुणाकार करून दाखवलेला आहे तुम्हाला, तुम्ही सुद्धा करू शकता. त्याच्यानंतर इथं पहिल्यांदा काय करायचं, वजा न करता पहिल्यांदा भागाकार करून घ्यायचा. 6012 भागिले 12. आता इथं हा भागाकार कसा येतो बघा, इथं 6012 ही संख्या लिहिली, भागायचं कशानं आहे तर 12 भागायचं आहे. 12 पंचे 60. 60 इथं दोन्ही ठिकाणी 0 0, 6तून 6 गेले 0, त्याच्यानंतर 0तून 0 गेले 0. आता उतरून कोण घेतला, 1ला उतरून घेतला. 1चा भाग लागणार आहे. इथं भागाकार करायला 12पेक्षा 1 ही लहान संख्या आहे म्हणून भाग लागला 0चा. मग आपण पुढची संख्या उतरून घ्यायची. 51 उत्तर काढायचं नाही. कारण का, तर इथं 1ला भाग जात नाही म्हणून आपल्याला पुढची संख्या उतरून घेणं आवश्यक आहे. त्यासाठी 1ला भाग लागला 0चा इथं आणि मग पुढची संख्या उतरून घेतली. 12 एके 12. इथं मुलं गडबडीनं काय करतात की 1 5 आणि 1 लिहितात, 51 उत्तर काढतात, मधला 0 द्यायचा विसरून जातात. तसं न करता इथं काय करा, 0 द्या आणि मग पुढचा अंक उतरून घ्या. म्हणजे 12 वजा 12 इथं 0 आलं. भागाकाराला 501. ह्या दोन संख्यांचा भागाकाराला 501. आता इथं तुमच्या पहिल्यांदा 6873 वजा 501 अधिक 526. आता हे तुम्ही सोडवून बघितलं तर उत्तर किती येतं, 6898. हे तुम्ही तुमच्या वहीमध्ये करून बघा. इथं मी गुणाकार आणि भागाकार करून दाखवलेला आहे. बेरीज आणि वजाबाकी मात्र तुमची तुम्ही करा. आता पुढचं गणित आहे. एका माणसाने एक टेबल ₹250 खरेदी केले. त्याच्या दुरुस्तीसाठी 150 रुपये खर्च केले व 500 रुपयाने विकले, तर नफ्याची टक्केवारी किती? आता नुसता नफा काढायचा नाही आपल्याला. ह्या गणितामध्ये काय करायचं आहे, तर नफा तर काढायचाच आहे पण त्याची टक्केवारी सुद्धा काढायची आहे. मग खरेदीची किंमत किती आहे, 250. नुसती 250 घेऊन चालेल का, नाही. कारण अशा गणितामध्ये तुम्ही काळजीपूर्वक वाचा. एखादी वस्तू खरेदी केली आहे, त्याला वाहतुकीचा खर्च दिला असेल किंवा दुरुस्तीचा खर्च केला असेल तर तो त्याच्या खरेदीच्या किमतीमध्येच तुम्ही गृहीत धरा, कन्सिडर करा तुम्ही, जेणेकरून खरेदीची किंमत ही फक्त पहिला अंक न नसता दोन्ही संख्यांचा विचार करा. म्हणजे इथं जसं दिलंय की 250 रुपयाला खरेदी केलं पण दुरुस्तीला पण खर्च दिलेला आहे त्यांनी किती, 150. म्हणजे एकूण किती रुपयाला ते टेबल पडलं, तो 250 आणि 150 म्हणजे 400 रुपयांना हे टेबल खरेदी केलं. आता नफा काढायचा कसा, तर नफा हा विक्रीची किंमत वजा खरेदीची किंमत. विक्रीची किंमत किती आहे, 500 रुपये. 500 मधून आपण जर खरेदीची किंमत वजा केली तर 100 रुपये हा आपला नफा झाला. नुसता त्यांनी नफा विचारलाय का, तर नाही. नफ्याची टक्केवारी किती किंवा किती टक्के नफा झाला असंही विचारलं तरी अर्थ तोच होतो. मग आता आपल्याला माहिती आहे की सूत्र काय आहे आपल्याकडं, तर सूत्र म्हणजे शेकडा नफा. शेकडा नफा काढायचा असेल तर नफा भागिले खरेदीची किंमत गुणिले 100. इथं माझं शेकडा नफा लिहायचं राहिलेलं आहे, तेवढं लक्षात घ्या तुम्ही. नफा भागिले खरेदीची किंमत गुणिले 100. नफा किंवा तोटा असेल हा कशावर काढला जातो, तर खरेदीच्या किमतीवर काढला जातो. चुकूनही विक्रीच्या किमतीवर नफा किंवा तोटा काढू नका. टक्केवारीमध्ये जेव्हा विचारलेलं असेल तेव्हा तुम्ही नफा भागिले खरेदीची किंमत गुणिले 100. आता आपल्याला माहिती आहे हे सूत्र वापरायचं आहे. शेकडा नफा बरोबर नफा किती आहे, 100. खरेदीची किंमत किती आहे, 400 गुणिले 100. इथं विक्रीची किंमत घ्यायची नाही. तोटा असू दे नफा असू दे, खरेदीचीच किंमत घ्यायची. आता ह्या 2 शून्याला हे 2 शून्य निघून गेले, राहिले किती, 100. 100 भागिले 4 म्हणजे किती आलं, 25. म्हणजे नफा किती टक्के झाला, तर 25% नफा झालेला आहे. ही सगळी गणितं आता आपण जी 4-5 गणितं पाहिली ती सगळी गणितं ही आधीच्या पेपरमध्ये विचारलेली आहेत. तुम्हाला अभ्यास करताना या गणितांची मदत होईल, थोडीशी रिव्हिजन होऊन जाईल म्हणून हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर छानपैकी गणितं लिहून घ्या, व्यवस्थित सोडवा आणि काळजीपूर्वक योग्य उत्तराला तुम्ही टिक मार्क करा आणि एकही मार्क गमावू नका. माझा व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू.